हाय हॅलो गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी सर्वांना स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर. दिवसाची सुरुवात झालेली आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आज, त्यामुळे खिचडी बनवली आहे आणि मुलांनाही डब्याला खिचडीच देणार आहे. आज स्पेशल टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आमची ॲनिव्हर्सरी आहे. आमच्या लग्नाला आज 8 वर्ष झाली आहेत पूर्ण. आज स्पेशल व्लॉग असेल काहीतरी. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे मी दूध गरम करायला ठेवलं आहे आणि खिचडी गरम होत आहे तिथे. तोपर्यंत म्हटलं की भांडे क्लीन करून घेते. तिथे भांडी नुसते क्लीन करून ठेवत आहे, नंतर घासणार आहे. त्यानंतर मी इथे मुलांचे डबे भरणार आहे आणि त्यांना दूध देणार आहे प्यायला. आता इथे मी दूध देत आहे मुलांना पिण्यासाठी आणि मधून खिचडी पण हलवत आहे. माझं असं सकाळचं रुटीन असतं. इथं दूध देऊन झाल्यानंतर त्यांचे टिफिन दोघांचे मी भरणार आहे. खिचडी आणि काजू बदाम देत आहे खिचडीसोबतच. वरती एक कप्पा आहे डब्याला, त्यामध्ये मी त्यांना काजू बदाम देत आहे. तर इथं मी फ्रूटसुद्धा देणार आहे. तर काही वेळा काय होतं की ॲपल दिले तर काळे पडतात. आपण काय करायचं, अर्धा चमचा पाण्यात मीठ घालायचं आणि कापून अशा पद्धतीने ॲपल त्यामध्ये 2 मिनटं भिजवून ठेवायचे आहेत. 2 मिनटं ते ॲपल त्यामध्ये सोक झाले की त्यानंतरच आपण ते अशा पद्धतीने टिफिनमध्ये भरणार आहोत. अशाने आपले ॲपल काळे किंवा असे खराब दिसत नाहीत, काळे पडत नाहीत. तुम्ही पण ही ट्रिक नक्की ट्राय करा. मी नेहमी ही ट्रिक ट्राय करत असते. तर त्यानंतर इथं मी इडलीचं भिजू घालत आहे. तर उद्या क्रिसमस सेलिब्रेशन होणार होतं त्यांच्या स्कूलमध्ये. त्यासाठी जी मी आत्ता वाटी दाखवली त्याच वाटीने मी 3 वाटी तांदूळ इथं मी गरम पाण्यात स्वच्छ धुवून भिजू घातलेत. त्याच वाटीने मी ही उडदाची डाळ 1 वाटी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे टाकले आहे. तेही मी स्वच्छ धुवून गरम पाण्यात भिजवले आहे. तुम्ही पाहू शकता इथं मेथी दाणे तुम्हाला दिसत असतील. अशा पद्धतीने हे गरम पाण्यात भिजू घालायचे आहे. थंडीच्या दिवसात पीठ फॉर्मॅट होत नाही, त्यासाठी आपल्याला हे गरम पाण्यातच भिजू घालायचं आहे. इथं मी थोडासा शाबूसुद्धा भिजू घातला इडलीसाठी, तुम्ही पाहू शकता. तर आता इथे मी खिचडी खात आहे. या खिचडी खायला गुरुवारचा उपवास होता, त्यामुळे खिचडी खात आहे. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. दुपारी काय मी शूट केलं नाही. आता आम्ही आत्याकडे निघालो आहोत. आत्याच्या घरी पूजा आहे. ती केदारनाथला गेली होती. तिकडून आल्यानंतर तिने पूजा ठेवली आहे. ॲनिव्हर्सरी स्पेशल मी या पद्धतीने तयार झाली आहे. तर थोडा वेळ होता, तर त्यासाठी आम्ही इथे पिंपळे गुरवमधील डायनासॉर गार्डनमध्ये आलो होतो. सानूला दाखवायची होती. सानूला मग थोडंसं खेळवलं आम्ही. तर अशा पद्धतीचं हे गार्डन आहे तिथे. मी एके दिवशी तुम्हाला डेला जाऊन मी तुम्हाला हे गार्डन संपूर्ण मी नक्कीच दाखवेल. अशा पद्धतीने हे गार्डन आहे, तुम्ही पाहू शकता. आता रात्रीच्या वेळेस कसं दिसतं हे तुम्ही पाहून घ्या. डेचं मी नंतर परत कधीतरी व्लॉग शूट करेन नक्कीच. सानू तिथे थांबली आहे. खूप छान वाटत होतं. इथे ही लायटिंग शो आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीची हे लायटिंग शो होत असते तिथे संध्याकाळी. जे इथे तुम्हाला पॅलेस टाईपसारखं दिसत आहे. इथे आतमध्ये मुलांना खेळण्यासाठी आहे. झोके आहेत, स्लायडिंग आहे. खूप प्रकारचे इथे खेळणी आहेत जी मुलं छोटी छोटी खेळू शकतात.
हे बघा विराज इथं एन्जॉय करत आहे. सो अशा पद्धतीने हे गार्डन आहे. नक्कीच भेट द्या ह्या गार्डनला. तुम्ही पाहू शकता खूप वस्तू आहेत इथं खेळण्यासाठी. लहान लहान मुले खूप खुश होतील इथे आल्यावरती. आणि तुम्हाला बसण्याकरिता अशा पद्धतीची जागा आहे. ही माझ्या नंदची मुलगी आहे सानू. इकडं हाय बघून. हा चला बाय बाय. पुढं बघ पुढं बघ. त्यानंतर आम्ही आत्याच्या घरी आलो. आल्यानंतर थोड्या वेळ बसलो, चहा पाणी घेतलं. त्यानंतरच आम्ही आत्याला आणि मामाला आहेर करायला घेतला. सो आहेर करत असताना ह्या वहिनी आहेत माझ्या. सो त्या लाजत होत्या, व्हिडिओ काढत होते तेव्हा. सो चला. सो इथं आई आणि दादा आत्याला आणि मामांना आहेर करून घेत होते. त्यानंतर आम्ही इथे पाया पडायला आलो आतमध्ये, जिथे आत्यानी पूजा मांडली आहे. सो आज अशा पद्धतीची ही पूजा आहे. खूप छान वाटलं. त्यानंतर इथं आमच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनची तयारी चालू होती. सो इथं वहिनी तयारी करत आहे. आत्याची सून आहे. सो इथे माझे पप्पा, आई, दादा, नणंद आहे मोठी. सो माझ्या बहिणी आहेत, माझी काकू आहे, माझी आत्या, तर वहिनींची मुलं, भाऊ. पूजेसाठी सर्वजण एकत्र आलो होतो. सर्वांनी मिळून आम्ही हा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा केक कट केला. सो छान वाटलं सर्वांसोबत. सर्वांना खूप खूप थँक्यू की छान पद्धतीने माझी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केली. मला खूप छान वाटलं सर्वांसोबत. सर्वजण होते. मम्मीला बरं वाटत नव्हतं, मम्मी घरीच थांबली होती. इथं आत्या ओवाळत आहे, औक्षण करत आहे. खूप छान आणि मस्त वाटलं की सर्वांसोबत ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होत आहे. ह्यापेक्षा सोनेरी क्षण कोणते असू शकतात आयुष्यात आपल्या, जिथे आपली माणसं सर्व आपल्यासोबत आहेत. मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत कायमच असतात. सो खूप छान वाटलं मला, खरंच खूप छान वाटलं.
त्यानंतर इथे माझ्या दोन्ही बहिणी तिन्ही वहिन्यांनी आम्हाला दोघांना ओवाळून घेतलं, औक्षण केलं आमचे. सो एकत्र येऊनच त्यांनी औक्षण केलं आमचं. त्यानंतर मग आम्ही केक कटिंग केले. सो अशा पद्धतीने आमची ॲनिव्हर्सरी ही सेलिब्रेशन केली आम्ही सर्वांसोबत. सो खूप छान वाटलं. आमच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली, 9वं वर्ष चालू झालं आहे. सो खूप छान वाटतंय. आमचं नातं हे टॉम अँड जेरीसारखं आहे. आम्ही नेहमी भांडतो पण हसत एकत्र येतो, कधी रडतो कधी हसतो. सो असं आंबट-गोड आमचं हे नातं आहे. 8 वर्ष ह्या नात्याला पूर्ण झाली आहेत आणि असेच कायम आम्ही दोघं सोबत राहू. तर कसं वाटलं तुम्हाला माझा हा व्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये, नवीन काहीतरी घेऊ. आता घरी निघालो आहोत. सो चला, बाय.